नमस्कार मंडळी. सकाळी उठल्यावर आपली पचनसंस्था अतिशय नाजूक आणि संवेदनशील अवस्थेत असते. अशा वेळी आपण कोणते पदार्थ खातो यावर संपूर्ण दिवसाचं आरोग्य ठरतं. पण बहुतेक लोक काही चुकीच्या सवयींमुळे नुकसान करून घेतात. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत ते 5 पदार्थ जे कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत. आणि का? यामागच्या आयुर्वेद आणि विज्ञान दोन्हीचं स्पष्टीकरण. पहिला पदार्थ तो म्हणजे दही. सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्ल्यास आम्लता, ऍसिडिटी आणि कफ वाढतो. आयुर्वेदात सांगितलंय दही सेवने कफवृद्धिकर प्रातःकाले. याचा अर्थ होतो सकाळी दही खाल्लं की कफदोष वाढतो, पचनसंस्था कमजोर होते, ऍसिडिटी आणि सुस्ती येते, थंडी सर्दी होण्याचा धोका वाढतो. याला पर्याय काय आहे तर दही नेहमी दुपारी किंवा जेवणासोबत खा. दुसरा पदार्थ तो म्हणजे केळी. रिकाम्या पोटी केळ खाल्लं की पोटात आम्लता वाढते, गॅसेस, अपचन, सुस्ती येते, पित्त दोष वाढतो. आयुर्वेदात सांगितलंय भोजनांते फलग्राह्यम. याचा अर्थ होतो फळं नेहमी जेवणानंतर खावीत. याला पर्याय काय आहे तर केळ दुपारी किंवा नाश्त्यात इतर पदार्थासोबत घ्या. तिसरा पदार्थ तो म्हणजे साखर किंवा गोड पदार्थ. सकाळी रिकाम्या पोटी साखर खाल्ल्यास रक्तातील साखरेचा स्तर एकदम वाढतो, पचन बिघडते, मेंदूवर ताण येतो. आयुर्वेद म्हणतं साखर उष्ण आणि पित्तवर्धक आहे. रिकाम्या पोटी घेतल्यास शरीराची उष्णता बिघडते. याला पर्याय काय आहे तर गोड पदार्थ नाश्त्यानंतर खा. चौथा पदार्थ तो म्हणजे कॉफी आणि चहा. सकाळी रिकाम्या पोटी कॅफीन घेतल्यास ऍसिडिटी, डोकेदुखी, अन्ननलिकेत जळजळ, पचनतंत्रावर वाईट परिणाम होतो. आयुर्वेदात सांगितलंय सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावं, चहा कॉफी नाही. याला पर्याय काय आहे तर नाश्त्यानंतर 30 मिनिटांनी चहा कॉफी प्या. पाचवा पदार्थ तो म्हणजे संत्री व आंबट फळं. रिकाम्या पोटी आंबट फळ खाल्ल्यास आम्लता वाढते, पोटात जळजळ, गॅसेस आणि ऍसिडिटी वाढते. सकाळी पित्त दोष प्रबळ असतो. अशा वेळी आंबट फळं खाल्लं की पित्त बिघडतं. याला पर्याय काय आहे तर जेवणानंतर किंवा दुपारी खा. थोडक्यात काय तर सकाळी रिकाम्या पोटी दही, केळं, साखर, गोड पदार्थ, चहा, कॉफी, आंबट फळं शक्यतो टाळा. आयुर्वेद सांगतो युक्तम आहार विहारष्ट. अर्थ योग्य आहार आणि विहारानेच आरोग्य टिकतं. आजपासून हे पदार्थ रिकाम्या पोटी खाणं थांबवा आणि आरोग्य सुधारवा. अशाच आयुर्वेदिक आरोग्य टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.